नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, तुम्हाला पण सकाळी उठल्या-उठल्या असा प्रश्न पडतो का, की आज नेमका काय अभ्यास करायचा? किंवा तुम्हाला असं वाटते, की तुमच्या टेस्ट जवळ येतायत किंवा तुमचा सिलेबस जो आहे, तर तो शाळेमध्ये खूप शिकवून झालाय, क्लासमध्ये पण खूप शिकवून झालाय, आपला बाकी आहे. आणि अजूनही आपण जर अभ्यासाला सुरुवात केली नाहीये, तर आता इथून पुढे एक प्लॅन पाहिजे किंवा एक असं वीकली प्लॅन मिळाला तर, की या वीकमध्ये एवढे चॅप्टर्स करायचे आहेत, या मंथमध्ये एवढे चॅप्टर्स करायचे आहेत. हे जर तुम्हाला मिळालं किंवा प्रत्येक दिवशी कुठला चॅप्टर करायचा किंवा एक्झॅक्टली प्रत्येक चॅप्टरमधला कुठला भाग करायचा आहे. तर नक्कीच तुम्हाला इझिली सिलेबस पूर्ण करता येईल, राइट? आणि हा रोज प्लॅन कधी बनवायचा किंवा मग प्लॅन बनवायच्या नादामध्ये आपला खूप सारा वेळ निघून जातो. सो त्यापेक्षा मी तुम्हाला रेडीमेड प्लॅन देणार आहे. ज्यामध्ये पर डे कोणते चॅप्टर्स करायचे, पर वीकमध्ये काय-काय झालं पाहिजे, हे सगळं तुम्हाला दर वीकला कळेल. उद्यापासून तुम्ही हा प्लॅन फॉलो करू शकता. 20th ऑफ जुलैपासून असणार आहे हा प्लॅन. म्हणजे मंडे तसं सुरूच होतोय. म्हणजे आपलं नेहमी असं असतं, की हे आपण मंडेपासून करूयात किंवा असं असतं, की हां, ठीक आहे, असं काही नंबर आला 20 तारखेपासून करूयात, 15 तारखेपासून करूयात, असं आपण बघत असतो. तर छान मुहूर्त आहे उद्याचा. उद्यापासून तुम्ही हा प्लॅन फॉलो करू शकता आणि दर संडेला तुम्हाला नेक्स्ट वीकचा प्लॅन मिळणार आहे या चॅनलवरती. सो या चॅनलवरती कन्सिस्टंटली मी व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे. जर तुमचा रिस्पॉन्स चांगला मिळाला तर आणि जर तुम्हाला हे फायदेशीर ठरलं तर. तर या वीकचा तर मी प्लॅन टाकणार आहे. बघू एका वीकमध्ये किती लोकं हे बघतायत किंवा किती लोकं चांगला रिस्पॉन्स देतायत. त्यानुसार मी नेक्स्ट वीकमध्ये कंटिन्यू करायचं की नाही ते ठरवणार आहे. सो लेट अस सी की प्लॅन काय आहे किंवा काय-काय आहे याच्यामध्ये. तर सगळ्यात पहिल्यांदा तर तुमचं हे कन्फ्युजन दूर होतंय, की रोज तुम्हाला असं वाटतंय, की आज कुठल्या विषयाचा अभ्यास करायचा. कारण आपल्याकडे 6-6 विषय आहेत आणि रोजच्या रोज या सगळ्यांचं प्लॅनिंग करणं, की आज काय करायचं, उद्या काय करायचं, हे खूप जास्त हेक्टिक होऊन बसतं. मग असं होतं, की आपल्याला आपण सपोज मॅथ्स करतोय. मध्येच आठवतं, की अरे यार, इतिहासाचे उत्तरं वाचायची राहून गेली किंवा सायन्सचं हे करायचं राहून गेलं, ते करायचं राहून गेलं. असं तुम्ही कन्फ्युज्ड होऊ शकता, की कसं बॅलन्स करायचं आहे सिलेबस वगैरे. आणि मग असं होतं, की अभ्यास नंतर करूया. आधी आपण प्लॅनिंग करूया, की एक्झॅक्टली काय करायचंय. पण त्यामध्ये खूप वेळ जातो आणि असं पण आहे, की काही विषयांचा जास्त अभ्यास असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण सायन्स आणि मॅथ्सचं म्हटलं तर थोडाफार जास्त अभ्यास आहे कंपेअर टू मराठी किंवा इतर कुठलीही भाषा विषय. सो मग त्यामुळे ते कसं बॅलन्स करायचं आहे. कारण भाषा विषयांमध्ये पण चॅप्टर्स आहेत, लेसन्स आय मीन कविता आहेत, ग्रामर आहे, रायटिंग स्किल आहे. या सगळ्यांना कसं बॅलन्स करायचं आणि इतिहास, भूगोल, राज्यशास्त्रामध्ये पण एवढी मोठी-मोठी उत्तरं आहेत. सो कुठल्या आठवड्यामध्ये काय-काय करायचं हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो आता जे मी टाईम टेबल बनवले ना, त्याच्यामध्ये हे तिन्ही गोष्टी प्रॉपरली बॅलन्स केलेल्या आहेत. एक तर लँग्वेजेस. मग त्यामध्ये मराठी, इंग्लिश, हिंदी, संस्कृत कुठलंही तुमचं असेल ते किंवा दोन्ही असतील तर दोन्ही सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये त्याप्रमाणे ॲडजस्टमेंट करू शकता. तर हा एक लँग्वेजेसचा भाग असेल. म्हणजे प्रत्येक दिवशी तुम्हाला एक लँग्वेज कुठली पण घ्यायची आहे. मॅथ्स किंवा सायन्सपैकी कुठलंतरी एक करायचं आहे. मॅथ्स पार्ट 1, पार्ट 2 ते मी मेन्शन केलंय टाईम टेबलमध्ये आणि इतिहास, भूगोल, राज्यशास्त्रापैकी कुठलातरी एक विषय. म्हणजे पूर्ण दिवसामध्ये तुमचे 3 विषय झाले पाहिजे. आता आय नो की तुमची शाळा असते, तुमचा क्लास पण असतो. तर यामध्ये असं होऊ शकतं की हे आपण कधी करायचं? तर तुम्हाला जास्त वेळ नाही काढायचा यासाठी. फक्त दिवसातले मोजून 3 ते 4 तास जरी तुम्ही सेल्फ स्टडीसाठी काढू शकला. तुमची शाळा जर सकाळची असेल तर साधारणतः एक 7 ते 12 1 वाजेपर्यंत शाळा असेल. त्यानंतर साधारणतः एक काहीतरी दुपारचा क्लास असेल 3-4 तास वगैरे आणि त्यानंतर तुम्हाला ट्राय करायचं आहे की तुम्ही एक 4 तास तरी काढू शकता. आता यामध्ये असं पण असेल की तुम्ही जेव्हा क्लासला जाताय, एखादा विषय जो आहे तर तो क्लासमध्ये होत पण असेल. फॉर एक्झाम्पल तुम्ही त्या दिवशी लँग्वेजचा अभ्यास करणार होता आणि ऑलरेडी तोच चॅप्टर तुमच्या क्लासमध्ये शिकवून पण झाला. मग तुमचा एक विषयाचा अभ्यास ऑलरेडी झाला तिथे. पण तो झाल्यानंतर तुम्हाला घरी येऊन त्या चॅप्टरशी रिगार्डिंग जे पण स्वाध्यायामधले प्रश्न आहेत किंवा जे पण व्याकरण आहे, ते मात्र तुम्हाला घरी येऊन सेल्फ स्टडीमध्ये करायचं आहे. हे असं मानायचं नाहीये, की हां, ठीक आहे. मग असं तर शाळेमध्ये रोज सगळे विषय शिकवले जातात. तर असं नाही, की शाळेमध्ये शिकवलं आणि झालं असं नकोय. पण जर कधी-कधी कोइन्साईड झालं, की इतिहासामधला जो चॅप्टर मी टाईम टेबलमध्ये दिलाय, तोच सेम तुम्हाला शाळेमध्ये शिकवला. तर तुम्हाला फक्त घरी येऊन तो एकदा वाचावा लागेल. जास्त वेळ नाही लागणार त्याला. तर असं तुम्ही मॅनेज करू शकता. सो आता अगेन ह्याच्यामध्ये मी वेळ वगैरे नाही लिहिली आहे टाईम टेबलमध्ये कारण प्रत्येकाची शाळेची वेळ वेगळी असते, प्रत्येकाची क्लासची वेळ वेगळी असते. सो मी पण कधीच वेळेनुसार टाईम टेबल नाही बनवत, अजून पण नाही बनवत. त्याच्यामध्ये फक्त टास्क असतात, की आज एवढे-एवढे टास्क करायचे. हे दिवसभरामध्ये कधी पण वेळ मिळेल, कसा पण वेळ मिळेल त्यानुसार करायचे. पण आज हे टास्क संपले पाहिजेत. तर सिमिलरली हे पण टाईम टेबल आहे, की तुम्हाला रोजचे 3 टास्क असणार आहेत. 3च जास्त नाही करायचे आपल्याला. 3च टास्क असणार आहे. तुम्हाला सकाळी वेळ मिळतोय, रात्री वेळ मिळतोय, मध्यरात्री वेळ मिळतोय, कधीही वेळ मिळतोय. तेव्हा तुम्हाला या 3 विषयांचा अभ्यास करायचा आहे. तुम्ही मध्ये-मध्ये स्लॉट्स द्या, की शाळेतून आल्यावरती एक विषय, क्लासमधून आल्यावरती एक विषय, झोपायच्या आधी एक विषय, असं तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या वेळेनुसार ॲडजस्टमेंट करू शकता. बरं, तर असं हे टाईम टेबल असणार आहे. दर वीकला तुम्हाला एवढं मी प्रस्तावना नाही देणार आहे. आता देते कारण हा फर्स्ट व्हिडिओ आहे आणि तुम्हाला माहिती पाहिजे, की हे वापरायचं कसं आहे. तर मंडे टू सॅटर्डे तुमच्याकडे प्रॉपर पर डे काय-काय करायचं हे असेल आणि संडेला असणार आहे रिव्हिजन.
पूर्ण वीकमध्ये तुम्ही जे काही अभ्यास केला असेल तो तुम्हाला संडेला रिवाईज करायचा आहे. मग वीकमध्ये अभ्यास करताना जर तुम्ही एखादा नवीन चॅप्टर वाचणार असाल तर शॉर्ट नोट्स बनवून ठेवा. जेणेकरून संडेला तुम्हाला फुल चॅप्टर परत नाही वाचावा लागणार. फक्त शॉर्ट नोट्स वाचले तरी पण पटकन काम होईल. ठीक आहे. साधारणतः अशा पद्धतीने टाइम टेबल आहे. आय नो की काही पार्ट जो आहे तर तो माझ्या मागे हाईड होत असेल. तर मी थोडंसं गायब होते सो दॅट तुम्ही टाइम टेबल बघू शकाल आणि मग मी अपीअर होणार आहे. तर बघा हा तुमचा प्लॅन आहे. आता याच्यामध्ये एक्झॅक्टली काय काय आहे तर मंडे पासून सॅटर्डे पर्यंत तुम्हाला तारखा बघायला मिळतात. यामध्ये तुम्हाला एक विषय बघायला मिळतो लँग्वेजेसचा, एक तुम्हाला बघायला मिळतंय सायन्स किंवा मॅथ्स जे काय असेल ते आणि एक आहे आपल्याकडे एस-एस-टी. ठीक आहे. सो आता यामध्ये बघा सगळ्यात पहिल्यांदा मंडेला म्हणजे उद्या तुम्हाला काय करायचंय की मराठीचा पहिला धडा. आता पहिला धडा आय नो पहिली कविता आहे, पण दुसरा धडा तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे बोलतो मराठी. तो जर तुमचा एका दिवसामध्ये पूर्ण झाला वेल एंड गुड. कधी-कधी असं होऊ शकते की तुम्हाला वेळच नाही भेटला मराठीचा अभ्यास करायला. पण ॲटलीस्ट तुम्ही अर्ध पार्ट तरी वाचलात किंवा एक भाग तरी वाचलात, ते तुम्हाला करायचं आहे. सेकंड टाईम अजून तुम्हाला या ठिकाणी इथे मराठी बघायला मिळतंय. तर आठवड्यामधला 2 दिवस तुम्ही मराठीला देणार आहात. त्यातला 1 दिवस तुम्ही चॅप्टर रीड करणं, कविता रीड करणं, जे काही रीड करणं आहे ते करू शकता. रीड करण्याबरोबर स्वाध्याय पण करायचा आहे, स्वमत वगैरे सगळं करायचं आहे. तर फक्त इथे मी मराठी धडा भाग 1 लिहिलाय याचा अर्थ काय, की ईदर तुम्ही स्वाध्याय करा त्या दिवशी किंवा ईदर तुम्ही चॅप्टर रीड करा. दोन्ही पॉसिबल झाला तर दोन्ही करा. आता इथे तुम्ही चॅप्टर रीड केलात मंडेला आणि तुमचा स्वाध्याय बाकी आहे त्याच चॅप्टरचा, तर तो तुम्ही थर्सडेला करायचा आहे अलोंग विथ ग्रामर आणि लेखन कौशल्य. ग्रामरमध्ये तुम्ही कुठलाही ग्रामरचा एखादा टॉपिक करू शकता. ग्रामर पटकन होईल, जास्त वेळ नाही लागणार. सो इथे जो काही तुम्ही चॅप्टर, कविता जे पण काही केलं असेल मंडेला, त्याचा स्वाध्याय तुम्हाला करायचा आहे थर्सडेला. आणि लेखन कौशल्यामधला कुठला पण एखादा म्हणजे उपयोजित लेखनामधला कुठला पण एक भाग तुम्ही घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल या आठवड्यामध्ये निबंध करा, पुढच्या आठवड्यामध्ये सारांश लेखन करा. एक तर तुम्ही लिहून बघू शकता, व्हिडिओज बघू शकता किंवा काही पण जे पण तुम्हाला हवं असेल ते सगळं तुम्ही या ठिकाणी करू शकता. सो तुमच्याकडे असे सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहे की एक्झॅक्टली त्या दिवशी काय अभ्यास करायचा. मी विसरले होते की कॅमेरा ऑफ आहे आणि कॅमेरामध्ये बघून बोलत होते. सो म्हटलं ऑनच करूयात. त्यानंतर नेक्स्ट असं आहे की हे झालं मराठीबद्दल. त्यानंतर मंडेलाच तुम्हाला अजून एक विषय घ्यायचा आहे तो म्हणजे मॅथ्स किंवा सायन्स पैकी मॅथ्स भाग 1 त्यामधला प्रॅक्टिस सेट 1.1 तुम्ही सॉल्व्ह करणार आहात मंडेला. जर तुमचा हा सॉल्व्ह करून झाला असेल तर तुम्ही याची रिव्हिजन करायची आहे. ती पण करून झाली असेल तर तुमचा जो कुठला ऑनगोइंग चॅप्टर आहे तो तुम्ही इथे रिप्लेस करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही मॅथ्सच्या सेकंड किंवा थर्ड चॅप्टरवरती आहात तर तो त्यांना इथे तुम्ही रिप्लेस करा. हा प्लॅन मी त्यांच्यासाठी देतेय ज्यांचा अजून अभ्यासाला सुरुवातच नाही झाली आहे, जे शून्यापासून स्टार्ट करणार आहेत आणि हा प्लॅन असणार आहे याचं एंडिंग होणार आहे नोव्हेंबरच्या एंडला म्हणजे 30th नोव्हेंबर पर्यंत हा प्लॅन मी डिझाइन केलाय. आता इट डिपेंड्स ऑन यू की तुम्ही किती लोकांपर्यंत हा व्हिडिओ फॉरवर्ड करताय आणि किती लोकं बघतायत किंवा किती चांगले रिस्पॉन्सेस येतायत. त्यानुसार मी हा प्लॅन कंटिन्यू करायचा की नाही याचा विचार करणार आहे. पण माझ्याकडे पूर्ण 30 नोव्हेंबर पर्यंत प्रत्येक दिवशी काय काय करायचं याचा प्लॅन मात्र रेडी आहे. सो तुम्हाला जर फॉलो करायचं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा सो दॅट खूप लोकं बघतील आणि त्यानुसार मी व्हिडिओज अपलोड करेन. त्यानंतर येतं ते म्हणजे एस-एस-टी म्हणजेच आपलं समाजशास्त्र. आता यामधलं काय काय करायचं आहे तर एस-एस-टी मध्ये 3 विषय आहेत. इतिहास, राज्यशास्त्र आणि भूगोल. तर इथे तुम्ही पहिल्या दिवशी करणार आहात इतिहासामधला पहिल्या चॅप्टर मधला भाग 1 आणि त्यानंतर तुम्ही थर्सडेला करणार आहात पहिल्या चॅप्टर मधला भाग 2 म्हणजे अर्धा-अर्धा चॅप्टर डिव्हाईड केलाय मी. अर्धा पार्ट पहिल्या दिवशी, अर्धा पार्ट थर्सडेला असं तुम्ही करू शकता. कारण एका दिवसामध्ये एवढा मोठा चॅप्टर नाहीच करायचा आपल्याला. जर कोणाचा पहिल्या दिवशीच पूर्ण चॅप्टर झाला तर मग त्या दुसऱ्या दिवशी जे आहेत तर ते एक्सरसाइज किंवा स्वाध्याय करतील. आणि जर तुम्ही पार्ट्समध्ये डिव्हाईड करताय तर तुम्हाला थर्सडेला एक्सरसाइज पण करायची आहे आणि उरलेला पार्ट पण करायचा आहे. सो जेव्हा या आठवड्यामध्ये हे सगळे चॅप्टर संपलेच पाहिजेत विथ एक्सरसाइज, विथ डायग्राम, विथ जे पण काही असेल तर ते सगळं. ठीक आहे. सो ट्राय करा की तुम्ही मंडेला पूर्ण चॅप्टर करा, थर्सडेला एक्सरसाइज करा असं तुम्ही ट्राय करू शकता. कारण मध्ये 3 दिवसांचा गॅप आहे. जेणेकरून तुम्ही या दिवशी जे काही वाचलं असेल मंडेला ते तुम्हाला थर्सडेला थोडंफार तरी आठवेल आणि तुम्ही थर्सडेला जेव्हा ते पुन्हा रिवाईज कराल तेव्हा तुम्हाला परत ते जास्त दिवस लक्षात राहील. कारण ऑलरेडी तुम्ही एकदा वाचलंय, दुसऱ्यांदा रिवाईज केलं जेव्हा तुम्ही स्वाध्याय केला तेव्हा. त्यानंतर आहे ट्यूसडे. ट्यूसडेला काय करायचं आहे इंग्लिश युनिट 1 म्हणजे चॅप्टर 1 चा पार्ट 1. आता अर्थात पहिली प्रेयर आहे. तर या ठिकाणी तुम्ही फक्त प्रेयर केलीत तरी पण चालेल. त्याचा पार्ट बीट काही करायची गरज नाहीये. सो पूर्ण प्रेयर जी आहे 1.1 तर ती करायची आहे. मी तुम्हाला दर वीकमध्ये हे एक्सप्लेन करणार की त्या-त्या दिवशी काय करायचंय. कारण प्रत्येक वेळेस मी चॅप्टरचे नाव नाही टाकलेत. द रिझन इज की काही लोकं प्युअर इंग्लिश मीडियमचे आहेत, काही लोकं मराठी मीडियमचे आहेत. सो दोघांना पण सूट व्हावं यासाठी मी त्या ठिकाणी फक्त मराठी धडा 2 किंवा इंग्लिश युनिट 1 लेसन 1 असं टाकलंय. लेसनचं नाव मुद्दाम नाही टाकलं मी. ठीक आहे. सो तुमचं जे काही पहिला लेसन, पहिली कविता जी पण काही असणार आहे ते तुम्हाला या दिवशी करायचंय. त्यानंतर तुम्हाला सायन्स पार्ट 1 चा चॅप्टर 1 चा पार्ट 1 करायचंय. कारण चॅप्टर 1 म्हणजे सायन्समधले सगळे चॅप्टर्स खूप मोठे-मोठे आहेत. त्यामुळे मी त्याला पार्ट्समध्ये डिव्हाईड केलंय की तुम्ही पार्ट 1 आता पार्ट 1 म्हणजे जोपर्यंत होईल तोपर्यंत तुमचा पहिला चॅप्टर ग्रॅव्हिटेशनवाला इथे करायचा आहे.
इफ बेस्ट जर तुम्ही वन शॉट वगैरे बघितलं, पूर्ण चॅप्टर एकाच दिवशी झाला, तर मग तुम्हाला नेक्स्ट टाइम जेव्हा सायन्स पार्ट 1 असेल, तर या ठिकाणी तुम्ही काय करणार आहात, मग त्याची एक्सरसाइज करणार आहात. ठीक आहे? पण ट्राय करायचंय की या आठवड्यामध्ये एक तरी चॅप्टर सायन्सचा झालाच पाहिजे, अलोंग विथ एक्सरसाइज वाले सगळे क्वेश्चन्स. त्यानंतर थर्ड पार्ट आहे, तुम्हाला घ्यायचा आहे भूगोल. भूगोलामधला जो पहिला धडा आहे क्षेत्रफळ, त्यामध्ये आज सच काही नाहीये. सो या ठिकाणी तुम्ही पहिला धडा स्किप करून दुसरा धडा करायला घेतला तरी पण चालेल. त्यामध्ये नकाशा वगैरे पण आहे, ते तुम्ही इथे करायचं आहे. ठीक आहे? हवं तर तुम्ही या ठिकाणी पहिला धडा करा आणि या ठिकाणी दुसरा धडा केला तरी पण चालणार आहे. मग तुमचं असं आहे की मला क्षेत्रफळ पण करायचं आहे, तर तुम्ही हा पूर्ण वीक क्षेत्रफळला देऊ शकता. इट्स अप टू यू. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे वेनसडे. हिंदी किंवा संस्कृत जे काही असेल ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. हिंदी तर हिंदी, संस्कृत तर संस्कृत. त्याचा प्रत्येकाचा पहिला चॅप्टर तुम्हाला करायचा आहे. दोन्ही पण असेल तुम्हाला तर ऑफकोर्स तुम्हाला या ठिकाणी तुम्ही संस्कृत करू शकता आणि या ठिकाणी तुम्ही मग हिंदी करू शकता सॅटर्डेला. तर हे तुम्हाला स्वतःप्रमाणे ॲडजस्टमेंट करावं लागेल. ऑफकोर्स मी पर्सनलाइज तर नाही बनवून देते, बट मी ट्राय करणार आहे की मॅक्सिमम गोष्टी कव्हर होतील. नेक्स्ट आहे मॅथ्समध्ये काय करायचं आहे, तर मॅथ्स पार्ट 2 मधला जो पहिला चॅप्टर आहे सिमिलॅरिटी, त्याचा थिअरम 1 आणि त्यामध्ये जे काही क्वेश्चन्स आहेत थिअरम 1शी रिगार्डिंग ते तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत. म्हणजे प्रॅक्टिस सेट 1.1 मधले क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत. आणि एस-एस-टी मध्ये काय करायचं आहे, राज्यशास्त्रामधला जो पहिला धडा आहे संविधानाची वाटचाल, सिमिलर फॉर इंग्लिश मीडियम, पॉलिटिकल सायन्स मधला फर्स्ट चॅप्टर करायचा आहे. फर्स्ट पार्ट केला तरी पण चालेल. उरलेला पार्ट कधी करायचा आपल्याला, नेक्स्ट सॅटर्डेला करायचा आहे, अलॉंग विथ एक्सरसाइज आणि संपवायचा आहे. त्यानंतर आहे अगेन आता मराठीमधलं व्याकरण लेखन कौशल्य, ते मी ऑलरेडी एक्सप्लेन केलं. नेक्स्ट आहे सायन्स पार्ट 2 मधला जो फर्स्ट चॅप्टर आहे हेरिडिटी आणि इव्होल्यूशन, त्याचा पार्ट 1 तुम्हाला इथे करायचा आहे. हिस्ट्री मधला जो पहिला चॅप्टर अर्धा झाला होता आपला, त्याचा कंप्लीट करायचा आहे इथे. फ्रायडेला इंग्लिशचं ग्रामर, रायटिंग स्किल आणि या चॅप्टरचं जर काही तुमच्याकडे शिल्लक असेल चॅप्टर कविता जसं पण काही पण, तर ते तुम्ही इथे कंटिन्यू करू शकता. ग्रामर करा किंवा रायटिंग स्किल्स एखादा टॉपिक करा, ते या ठिकाणी होईल. नेक्स्ट आहे मॅथ्समध्ये तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.2 करायचा आहे. पार्ट 1चा 1.1 ऑलरेडी ते झालेलं आहे. आणि मग भूगोलामधल्या पहिल्या चॅप्टरचा जो काही भाग शिल्लक असेल तो करा. जर नसेल काही शिल्लक तर या ठिकाणी तुम्ही दुसरा कुठलाही विषय अजून ॲडिशनली करू शकता किंवा ब्रेक घेऊ शकता. इट्स अप टू यू. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे सॅटर्डे. आता हिंदी, संस्कृत जे काही तुमचं असेल ते किंवा इथे संस्कृत असेल आणि दोन्ही पण विषय असतील तर या ठिकाणी हिंदी येईल. व्याकरण करा, धडा करा, जे काही तुम्हाला हवं असेल ते करू शकता. आणि सायन्स पार्ट 1चा जो आपला उरलेला चॅप्टर आहे हाफवाला तो इथे करू शकता. राज्यशास्त्रामधला जो या ठिकाणी उरलेला चॅप्टर होता तो इथे कंटिन्यू करू शकता. आता संडेला कुठलाही नवीन चॅप्टर नाही करणार आहोत आपण. जे पण आपण आतापर्यंत केलं ते फक्त रिवाईज करायचंय. आता याच्यामध्ये होऊ शकतं की रिव्हिजन करताना पण एवढी सगळी रिव्हिजन एकत्र करायची गरज नाहीये. जेव्हा तुम्ही हे सगळं कराल, तेव्हा तुम्हाला कळलंय ना, की आता ठीक आहे हा सायन्सचा पहिला चॅप्टर मधला पहिला पार्ट माझा येतोय. रिवाईज करायची काही गरज नाही. फक्त शॉर्ट नोट्स बनवून ठेवले ते वाचायचं आहे. मराठीमध्ये काही परत रिवाईज करायची गरज नाही. रिवाईज केलंच तर म्हणजे लँग्वेजेसचे काही रूल्स तुम्ही ग्रामरचे शिकला असाल ते फक्त रिवाईज करा. चॅप्टर काही रिवाईज करायची गरज नाहीये. सो लँग्वेजेसमध्ये रिव्हिजनला काही जास्त हे नाहीये. मॅथ्स आणि सायन्स जेव्हा तुम्ही रिव्हिजन कराल तेव्हा मॅथ्सचे जे काही फॉर्म्युले तुम्ही केले असतील 1.1 दोन्ही ह्याच्यासाठी तर ते वाले करा. सायन्ससाठी तुम्ही शॉर्ट नोट्स काढणार आहातच ते फक्त रिवाईज करायचे. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्रामध्ये भूगोलामधले नकाशे रिवाईज करा. इतिहासामधलं ॲज सच काही रिवाईज करायची गरज नाहीये तशी. स्वाध्यायामधले जे काही प्रश्न तुम्हाला डिफिकल्ट वाटतात त्याला मार्क करून ठेवा करतानाच, जेणेकरून तुम्ही संडेला रिवाईज करू शकाल. राज्यशास्त्रामध्ये पण सेम असे काही प्रश्न किंवा असे काही टॉपिक्स जे तुम्ही पुढे जाऊन विसरू शकता असं तुम्हाला वाटतंय, त्याला टिक मार्क करून ठेवा आणि तेच परत फक्त संडेला रिवाईज करा. तर इन धिस वे हे पूर्ण या वीकचं टाइम टेबल होतं. लेट अस सी की किती लोकं फॉलो करू शकतायत आणि मॅक्सिमम ट्राय करा की हे फॉलो करायचंय. आय नो की तुमच्याकडे वेळ खूप कमी असणार आहे. क्लास आहे, स्कूल आहे, सगळं काही आहे. बट अगेन सेल्फ स्टडी तर करावा लागणार आहे. जोपर्यंत तुम्ही सेल्फ स्टडी नाही करणार तोपर्यंत तुमचे मार्क्स नाही वाढणार. तुम्ही बऱ्याचदा मला विचारता की माझे मार्क्स कसे आलेले आहेत. ते असंच सगळं करून आलेले आहेत. आणि ट्रस्टेड टाइम टेबल आहे कारण याच्यामध्ये कुठेच टाईम नाही मेन्शन केलंय की 7 ते 8 हे करायचंय, 9 ते 10 हे करायचंय, नाही. एक दिवस दिलाय, त्या दिवसामध्ये तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल, रात्री, सकाळी, दुपारी, कधी पण, तेव्हा तुम्ही करू शकता. शाळेमध्ये पण ब्रेक असेल तेव्हा करा. क्लासमध्ये कधी ब्रेक मिळालाय तेव्हा करा. सो जेव्हा-जेव्हा तुम्हाला पॉसिबल आहे, तेव्हा तुम्हाला हे टार्गेट्स अचीव्ह करायचे आहेत. कारण ऑफकोर्स आपण स्वतःसाठी अभ्यास करतोय. सो हे पण तुमचं सेल्फ स्टडीचं टाईम टेबल आहे. कारण मला लोकांनी खूप सारे कमेंट्स करून विचारले होते, की माझं सेल्फ स्टडीचं टाईम टेबल काय होतं? सो इट वॉज लाइक धिस, की कुठले पण 3 विषय एका दिवसामध्ये मला त्यांना ॲट काहीतरी त्यातलं करायचंय. पूर्ण चॅप्टर नाही तर अर्धा तरी करायचा आहे. तर समथिंग लाइक दॅट, लाइक धिस. तर आय होप की तुम्हाला हे आवडलं असेल किंवा तुम्ही हे फॉलो करणार आहात. इफ यू वॉन्ट तुम्ही याचा छानसा स्क्रीनशॉट काढू शकता. हवं तर मी ह्याला थोडंसं मोठं करते आणि मी हाईड होते. सो दॅट तुम्ही पटकन स्क्रीनशॉट वगैरे काढून घेऊ शकता. 1 मिनिट. ओके. सो आय होप की तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढला असेल. येऊ मी?
सो कोण-कोण हे फॉलो करणार आहे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघू किती लोकांमध्ये हिंमत आहे फॉलो करण्याची. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा, कारण त्या रिस्पॉन्सवरच मी नेक्स्ट वीकमध्ये व्हिडिओ टाकायचा नाही याच्यावरती ते ठरवणार आहे. सो बेस्ट ऑफ लक सगळ्यांना. थँक सो मच फॉर वॉचिंग अँड सी इन द नेक्स्ट सेशन. बाय.